पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला उद्यापासून सुरुवात। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवारांची उद्या सभा। कन्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेण्याची पवार कुटुंबाची 60 वर्षांची परंपरा आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जाहीर सभा घेण्याचं निश्चित। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटेंकडून सुनेत्रा पवारांना जाहीर पाठिंबा। सुनेत्रा पवारांना सध्या भावनिक आधार देणं गरजेचं, ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। अशा दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर एक सर्वसहमतीने उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रघात आहे। हाच दृष्टिकोन घेऊन आज शिवसंग्राम संघटनेचा जाहीर पाठिंबा आम्ही बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये देतो आहोत। अजितदादांकडे पाहून मी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार, प्रचाराला बोलावलं नाही तरी मी जाणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया। प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याबाबत सुळेंची प्रतिक्रिया। बारामती निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा 100% विजय होणार, भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। निवडणुकीची फक्त औपचारिकता शिल्लक असल्याची पडळकर यांची प्रतिक्रिया। या निवडणुकीमध्ये फक्त औपचारिकता राहिली आहे, आता ही फक्त निवडणुकीची तारीख होणं आणि मतदान होणं। सुनेत्रा वहिनी निवडणूक लढवत आहेत तर त्या 100% चांगल्या फरकाने विजय होतील। ऑपरेशन टायगर बाबत कोणतीही चर्चा किंवा बैठक झालेली नाही, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर काल परवा कोणतीही बैठक झाली नाही हे शिंदेने स्वतः सांगितलं, सामंतांची माहिती। आता राजकारणामध्ये कोण अस्वस्थ आहे आणि कोण अस्वस्थ नाही याची व्याख्या मी कशी काय ठरवू शकतो, परंतु काल खासदारांची बैठक झाली नाही, काल परवा जे काय वर्तमानपत्रात आलंय ते मात्र नक्की आहे। पुण्याच्या खानवडी येथील कार्यक्रमातील व्यासपीठावरील फलकामध्ये आमदार विजय शिवतारेंचा नामोल्लेख नाही। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध। वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची नगरसेवकांसोबत चर्चा। नमो उद्यान भूमिपूजनावेळी चर्चेदरम्यान पदाधिकारी नगरसेवकांनी विविध समस्या मांडल्या। नगर परिषदेमधील समस्या भोयर यांनी जाणून घेतल्या। यवतमाळच्या पुसदमधील शेबाळ पिंपरी उमरखेड महागाव भागात भूकंपाचे सौम्य धक्के। सकाळी 8:45 भूकंपाचा धक्का जाणवला। आज सकाळी 8:45 हिंगोली जिल्ह्यामधील अनेक गावांना 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का। भूकंपामुळे गोठ्यामध्ये बांधलेल्या म्हशी भयभीत झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद। चाळीसगावमध्ये गॅससाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। प्रियांका गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी। गॅस वितरण व्यवस्थेवर ग्राहकांची नाराजी, शासनाने चौकशी करावी, ग्राहकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा दर गो गॅस पंपावर 25 रुपयांनी झाला कमी। 125 रुपये लिटरवरून गॅस 100 रुपये लिटरवर। शहरातील इतर पंपांवर 125 रुपये लिटर प्रमाणे मिळतोय ऑटो एलपीजी गॅस।